अहो बघा ना, आज मसाला संपलाय. मसाला संपला? अरे त्याचीच मी वाट बघत होतो. अहो मग खुश काय होत आहे त्यात? अरे म्हणजे मसाला आणायला आपण लालबागला जाऊया, मसालेवाल्याच्या दुकानात. हा चालेल, जाऊया ना. पण दुकानाचं नाव काय? अरे दुकानाचं नावच मसालेवाले आहे आणि एका मित्राने रेफरन्स दिलेलं त्यांचं. लालबागचा राजा तिकडे बसतो आणि तिकडून इकडे आलात की हा पहिलाच दुकान त्यांचं आहे, मसालेवाले. खूप गर्दी आहे तिथे. तर या मिरची गल्लीमध्ये यांचं शॉप आहे. लालबागचा राजा जिथे बसतो त्याच्याच बरोबर गल्लीमध्ये, याला मिरची गल्ली बोलतात. नमस्कार दादा, मसाला घ्यायचा होता आम्हाला, कमीत कमी 3 किलो आणि एका मित्राच्या कॉन्टॅक्टने आम्ही आलेलो आहे. अच्छा, तर आम्हाला सांगा कसं घ्यायचं, आणि आम्हाला काय माहित नाही जास्त मसाल्याबद्दल. 2 किलो मिरचीचा मालवणी मसाला 3-3.5 किलो होतो अंदाजे. आणि तुम्हाला तिखट कसा हवाय? तिखट मीडियम हवाय मला. तिखट मीडियम, जास्त तिखट नको ना. मग 3 ते 4 प्रकारच्या मिरच्या वापरायच्या. लवंगी मिरची, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची. ओके. 2 किलो मिरच्या घ्याव्या लागतील. त्याच्यात लवंगी मिरची 1.5 किलो, बेडगी संकेश्वरी 1.5 किलो आणि काश्मीरी मिरची अर्धा किलो. म्हणजे कलर पण व्यवस्थित येईल, तिखट पण मिडियम होईल आणि चवीला पण चांगला होईल. त्याचा सगळ्यात गरम मसाला येणार त्याच्यात. ओके. सगळा गरम मसाला टाकून आणि 3-3.5 किलो. तो नॉनव्हेज साठी सगळीकडे वापरता येतो. सर्व ऑल पर्पज मसाला, व्हेज नॉनव्हेज पावभाजी सगळ्यात आपण वापरू शकतो आणि वर्षभर टिकणारा मसाला. हो हो. काश्मीरी अर्धा किलो आहे आणि संकेश्वरी 1.5 किलो आहे. 1.25 किलो मिरची ती झाली कलरची आणि 1.5 किलो लवंगी मिरची झाली. कलर व्यवस्थित येणार आणि सगळ्या प्रकारचे गरम मसाले, सगळे धणे बिणे सगळे गरम मसाले येणार त्याचे. आणि त्यामध्ये पण क्वालिटी असते मसाला मिरचीमध्ये. हो, मिरचीत क्वालिटी असते. बेडगी मिरचीचे 2-3 प्रकार आहेत. इकडे आपण बघू शकता. ती बेडगी चांगल्यातली आहे, ही बेडगी कमीवाली आहे, ही त्याच्यापेक्षा कमीवाली आहे. ओके. परत ही कमी तिखट पांडी मिरची आहे, ही पांडी मिरची आहे. लवंगी मिरचीचे 2-3 प्रकार आहेत. ही खमाम तेजा वेगळी, खमाम लवंगी वेगळी आणि ही आता नंदुरबार साईडची एक तेजा वेगळी येते. ती कमी तिखट असते, 50 रुपये स्वस्त असते, पण तिखट आणि तिचा चव वेगळी असते. नेहमी मिरची ओरिजिनल चांगली वापरायची, म्हणजे जेणेकरून मसाला वर्षभर टिकून राहतो. हो हो हो. निपाणी टाकले. मसाला मी किती करतो भरपूर. आता त्याशी 5 किलो बनवले ना, आता 10 किलो बनवायचे. अरे बापरे, तुमचं काय सेल बिल करता की काय? आपले नातेवाईक आहेत, हा आपले नातेवाईक आहेत, ते आम्हाला सांगता येतात ना, हा दादा आम्हाला मसाला बनवून पाहिजे. ओके. मग ते आमचे अभिषेक शेट आहेत ना, हा त्याच्यानं आम्ही घेतो. ओके. कुठाची त्यांचं स्वतःचा हे पण आहे ना, दुकान पण आहे ना कुठाची. हा बरोबर, तिकडे कुठायचं आहे तिकडे. आणि यांचे हे आजचेच नाही, त्यांचे वडील पण करायचे ना धंदा हे. ओके. किती वर्षापासून तुम्ही येत आहे? मी तर इथे 50 वर्ष करते ओके. हा माझ्या गावची पुढे आहे. अरे बापरे, आमच्याच गावातले आहेत. चला आपण मसाला बनवायला घ्या. आम्हाला लिस्ट आपण बनवू पहिली. ठीक आहे. किती कसं लागणार आहे ते चालेल, त्या अकॉर्डिंगली आपण पुढचा हे करू. ठीक आहे. आधीच कस्टमर येऊन बसलेले आहेत. ही जी जास्त काळी वाटते आपल्याला, ही तेल न लावता अशी काळी आहे. ही केरळची काळी मिरी आहे, म्हणजे ही जास्त तिखट आणि चवी बिवीला ही चांगली. ही मधली जी काळी मिरी आहे ही कर्नाटकची काळी मिरी आहे. ही जरा तिखटाला कमी असते. ही 100% तिखट, तर ही एक 80% तिखट असते. हिचा दाना जरा एकदम भरीव नसतो, दाना जरा हलका असतो वजनाला, आणि हिचं वजन जास्त, वजनदार काळी मिरी आहे ही. आणि ती कोपऱ्यातली आहे ती अजून कमीवाली आहे, कमी क्वालिटीची आहे. ती 800 ते 900 रुपये ती किलो आहे. साधी आहे पण ही खूप सगळ्यात मिरची महाग असते. काय निपाणी ना? निपाणी संकेश्वरी ही चवीला असते मिरची. चवीला नाही. मिनिमम किती किलो तुमच्या इथं मसाला बनवायला लागतो? मिनिमम कुठून हवा असला कस्टमाइज करायचा म्हटलं तर 1 किलो मिरचीचा करावा लागतो. 1 किलो मिरचीचा मालवणी मसाला अंदाजे 1.25 ते 2 किलो होतो. ओके. आणि 1 किलो मिरचीचा घाटी मसाला करायचा म्हटलं तर तो 3, 3.25, 3.5 किलो पण होतो. ओके. म्हणजे मिनिमम 1 किलो पाहिजे. 1 किलो मिरची हवी, आणि त्याच्यात मग बाकीचं मटेरियल टाकून ते वाढतं. हे घ्या, 2 किलो मिरचीचा गरम मसाला, 2 किलो मिरची, लवंगी 1.5 किलो, दुसरी बेडगी संकेश्वरी 1.5 किलो आणि काश्मीरी अर्धा किलो, काळी मिरी 200, खसखस 200, बडीशेप, जिरं ते सगळं टाकलेलं आहे. आणि सर्व चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे. जिरं, काळी मिरी तुम्ही बघू शकता. प्रत्येक गरम मसाला 2-3 प्रकारचा आहे. ही लवंग वेगळी आहे, ती लवंग दाखव. तर आमची लिस्ट आलेली आहे मसाल्यासाठी काय काय वस्तू लागणार आहेत, आणि हा रेट वेगवेगळा होतो. कसं असतं
रेट चांगल्या क्वालिटी घेतली तर रेट लागतो, कमी ओके. क्वालिटी मीडियम क्वालिटी घेतली तर अजून एक 10 ते 15% फरक पडतो त्याच्यात बिलामध्ये. ओके. आणि समजा आता जो रेट तुम्ही आम्हाला लावलाय तर पुढच्या वेळी तोच रेट असेल की कमी जास्त होतो त्यामध्ये? रेट हा कमी जास्त होत असतो, मार्केट कंडिशनवर असतं. मिरच्यांचा अवकाळी पाऊस बरंच नॅचरल गोष्टी अफेक्टेड असतात आणि हे दर आठवड्याला रेट हे होतं. ही जास्त चांगल्या क्वालिटीची आणि याच्यामध्ये तेल पण असतं म्हणतात ते. आणि ही जी सुकलेली वाटते याच्यामध्ये तेल काढलेलं आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये तेल आहे. आणि ही लवंगची साईज पण मोठी आहे बघा. आता दादा ते आमच्या लिस्ट प्रमाणे मसाला ऍड करतायत, म्हणजे जशी क्वांटिटी लागेल 3 किलोच्या मसाल्यासाठी. धने 400 ग्राम, काळी मिरी 200, काळी मिरी ऍड झाली, त्यानंतर बडीशेप 150 ग्राम, बडीशेप ऍड झाली, साधं जिरं 100 ग्राम, ही राई आणि मेथी, ही लवंग, हे काय गुलाब पाकळी. कसुरी मेथीने चव येते, गुलाब पाकळीने सुगंध येतो मसाल्याला. हे तळण्यासाठी हळकुंड, हिंग आणि सुंठ 3 आयटम वेगळे ठेवलेले आहेत. हा. आणि हे खसखस आणि हे त्याच्यात शहाजिरं. हे जळू नये म्हणून हे आपण सगळा गरम मसाला आणि मिरची भाजल्यानंतर हे शेवटी ऍड करणार, जेणेकरून जळून त्याचा कस निघून न जा कामाने. आता सगळं ऍड झालं याच्यामध्ये, सगळा गरम मसाला ऍड झाला. आता आपण तुमची मिरची भरून घेऊ. 3 किलोच्या हिशोबाने जेवढं ऍड करायचं असतं तेवढं ऍड झालेलं आहे. आणि आता मिरची किती लागणार आहे याला? 2 किलो मिरची, 2 किलो. 2 किलो मिरचीचा हा गरम मसाला. ही लवंगी मिरची तिखट 1 किलो. तर यांचं कार्ड पण दिलेलं आहे मी, आणि वरती नंबर पण आहे, 2 नंबर आहेत, एक लँडलाईन आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर बेडगी पण आहे. संकेश्वरी, त्यावरती ते तुम्ही कॉल करू शकता. ही कोणती? बेडगी संकेश्वरी 1 किलो. 2 प्रकार ऍड करणार आहेत ना? 3 प्रकार टोटल, एक तिखट, एक चवीला आणि एक कलर. ओके. मिरच्यांचे पण 3 प्रकार ऍड होणार आहेत. आता ही काश्मीरी मिरची अर्धा किलो ऍड केली त्याच्यामध्ये. आपला मसाला रेडी झालेला आहे आणि हे दादा आम्हाला घेऊन चालले जिथे ते मसाल्याचं आपण शॉप दाखवलं, जिथे कुटायचं काम चालू होतं तिकडे चाललोय. म्हणजे जिथून जो पहिलाच दुकान आहे तिथून बाहेर गेलो की तिकडे चाललोय. तरी 2 तास लागतील आम्हाला पूर्ण कुटायला. 2 तास जाणार. आजूबाजूला पण खूप मार्केट आहे तिथे आणि रस्त्यावर मिरच्या सुपाऱ्या टाकलेल्या आहेत. आणि इथे समोर लालबागचा राजा बसतो. इथेच लालबागचा राजा बसतो समोर आणि बरोबर त्याच्या गल्लीत समोरच दुकान आहे. चला त्या दुकानाच्या इथे आलोय. आता पहिला असा मसाला कुटूया आपण. आपला मसाला आता भाजायला घेत आहेत. खूप आहेत, एवढे नंबर ऑलरेडी लागलेले आहेत तिथे. इथे जर आलात तर इथे जसं तुम्ही तिथून मसाला विकत घेतला आणि इकडे येऊन कुटायला चालू केलं तर तसंच इथूनही तुम्ही मसाला घेऊ शकता. इथूनही मसाला घेऊ शकता आणि इथेच कुटू शकता. म्हणजे त्या दुकानात जायची पण गरज नाही. जर तुम्हाला जायचं तिथे पण जाऊ शकता. आणि जर तुम्हाला एवढं लांब नसेल जायचं तर याच दुकानातून मसाला इथेच घेऊन आणि इथेच कुटायला देऊ शकता. म्हणजे जास्त फेरफटका नाही होणार तुमचा. तर मसाला आपला झाला आहे मस्त. आता नॉनव्हेजचे पदार्थ आले पाहिजेत. चला. आणि या दुकानाचा ॲड्रेस हा आहे, याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे दादा तिथे भेटतील तुम्हाला. ते दादा तिकडे असतात आणि हे इकडे असतात. ते अभिषेक ना आणि हे आशिष. मला आशा करतो आमच्या हे पदार्थ लवकरच येतील. अजून नवीन नवीन पदार्थ इथे येऊन एकदा भेट द्या. मसाले खूप चांगल्या क्वालिटीचे होते. खरंच चांगली क्वालिटी आणि तुमच्या बजेटमध्ये पण भेटतील. आणि मसाला जर कुठतात ना स्मेल पण भारी येते तिथलं. हां, म्हणजे आमच्या नॉनव्हेजला पण मस्त असा स्मेल येणार आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि माझी बायको खरंच जेवण चांगलं बनवते आणि मसाल्यामुळे अजून त्याच्यात अजून एक टेस्ट येईल.
चला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.